घरात गरिबी येण्याची महत्त्वाची कारणे. अंगणातील तुळस सुकणे ही गरिबी येण्याची फार मोठा संकेत असते. तुळस सुकल्याने घरावर एखादे मोठे संकट येऊ शकते. घरातील गोड पदार्थांना काळ्या मुंग्या खूप मोठ्या प्रमाणात लागणे हा सुद्धा संकेत असतो की वाईट वेळ येणार आहे. बागेतील किंवा गॅलरीत रोपटी विनाकारण सुकू लागली तर कुंडलीत बुध ग्रह कमजोर होतो आणि डोक्यावर कर्ज वाढू लागते. घरातील लहान मुलगा अचानक झाडू हाती घेऊन झाडू लागला तर घरात नको असलेले पाहुणे येऊ शकतात. बाहेरून घरात प्रवेश केल्याबरोबर पाल दिसणे हा मोठा अशुभ संकेत असतो. लवकरच वाईट वेळ सुरू होणार आहे असा याचा अर्थ असतो. स्त्रीच्या डोक्याला कावळाना स्पर्श झाला तर तिच्या नवऱ्यावर मोठे संकट येते. घरच्या छतावर खूप सारे कावळे बसून जोरजोरात ओरडू लागले तर घर मालकावर मोठे संकट कोसळते. पिंपळ, वड, औदुंबर इत्यादी पवित्र वृक्षाखाली मलमूत्र करू नये. घरात नक्कीच दरिद्रता व कंगाली येते. शमी, केळी, आवळा, बेल हे सुद्धा पवित्र वृक्ष आहेत. पिण्याचे पाणी रात्री उघडे ठेवल्याने घरात रोगराई पसरते, आजारपण येते. सूर्यास्तानंतर कोणतीही वस्तू दारात एखादा भिक्षुक जरी आला तरी दान करू नये. लक्ष्मी निघून जाते. ज्या घरात कचरा दिवसेंदिवस साठवलेला असतो त्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते. त्या घरातील वैभव लुप्त होते. ज्या घरात कमाईपेक्षा खर्च जास्त केला जातो त्यांचे वाईट दिवस आलेले आहेत हे जाणावे. दरवाजाकडे पाय करून झोपल्याने लक्ष्मी आल्या पावली परतते. दरवाजाकडे पाय करून झोपू नये. हातातील घडी उशाखाली ठेवून झोपू नये. लक्ष्मी टिकत नाही. घरात गरिबी येण्याचे संकेत. घरातील सर्व घड्याळे चालू असावीत. त्यांनी एक समान वेळ दर्शवावी. बंद घड्याळांचे चांगल्या वेळेला वाईट वेळेत रूपांतरित करतात. कोणतेच काम लहान नसते. आपण कुठे जन्माला यावे हे आपल्या हाती नाही, पण जगावं हे मात्र आपण ठरवायचं असतं. गरीब गरीब म्हणत सवलतींचा वाट बघत जगण्यात काय मजा आहे. कोणीतरी मला देईल असं म्हणण्यापेक्षा तुम्ही मिळेल ते स्वीकारत पुढे चालत राहा. मार्ग मिळत जातो. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.